शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज संध्याकाळपासून पुन्हा एकदा मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि जोरदार पाऊस, आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वारे बदलले तर आपल्याला हा बदल बघायला मिळणार आहे आणि जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तर तो बदल आता संध्याकाळपासून सुरू होणार आहे. तुफान पाऊस येणार आहे, अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला येणार आहे. तर मग त्यामध्ये कोणते जिल्हे, कोणते तालुके असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता बघूया मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यामध्ये आपल्याला अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता बघू शकतो आपण सध्याच्या वातावरणामध्ये सगळीकडे रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आणि खास करून आता मुंबई भागामध्ये अति जोरदार पाऊस आहे. वसई विरार आहे, बोईसर आहे, या ठिकाणी वाडा आहे, शहापूर आहे, जव्हार आहे, त्र्यंबकेश्वर आहे, घोटी, इगतपुरी या साईडला आपल्याला तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. तर नाशिक भागामध्ये जर बघितलं तर सिन्नर, मुसळगाव या ठिकाणी लवितचा भाग आहे, इथे आपल्याला रिमझिम ते काही भागात मध्यम पाऊस सुरू आहे. गंगापूर भागात आणि नाशिक सिटी भागात रिमझिम आणि मध्यम पाऊस सुरू आहे. लाखलगाव, सिंदखेडा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. मग इथे पावसाची शक्यता वाढणार आहे का, ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. हे वातावरण जे आहे आपल्याला संध्याकाळी बघायला मिळणार आहे. सापुतारा, सुरगाणा, पेठ या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आहे. तसेच सटाणा, नवापूर आहे, मालेगाव आहे, या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर लखणी आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो, आणि धुळ्याच्या भागात आपल्याला जोरदार पाऊस आहे. मालेगाव मध्ये बघू शकतो, मेहुणबारे, चाळीसगाव इथे सुद्धा आपल्याला संध्याकाळी रिमझिम ते मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आणखी मोठा बदल आणि मोठा बदल जोरदार पावसाचा होणार आहे. अति मुसळधार पाऊस आपल्याला संध्याकाळ नंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर 23 तारखेचा जो अंदाज आहे आपल्याला अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. ती सुद्धा अपडेट या ठिकाणी आपण लवकरच घेत आहोत. गोलापांगरी, जालना या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर देऊळगाव, राजा, सिंदखेडा या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आहे. या ठिकाणी सम्राटनगर आहे, जाफराबाद आहे, टेंभुर्णीचा भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा आपल्याला अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर मेहकर आहे, सिंदखेडा आहे, इथे सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो, पळम आहे, रिठार आहे, वाशिमचा भाग या ठिकाणी आहे, मालेगाव आहे, इथे सुद्धा आपल्याला अति मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मंगळूर, पीरचा भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा जोरदार, अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दिग्रस आहे, दरवा आहे, या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. यापेक्षाही जोरदार पाऊस आपल्याला 23 तारखेला बघायला मिळणार आहे. आपण डायरेक्टली आता 23 तारखेचाच अंदाज घेऊ. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर मुरुड, जिंजरा, पेन या ठिकाणी लोणावळाचा भाग आहे, महाड आहे, महाबळेश्वर आहे, इथे सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आहे. तर हा जो कमी दाब आहे, हा कमी दाब आता पुढे फिरणार आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात याचा तुफान पावसाचा समावेश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात जोरदार पाऊस आता आपल्याला 23 जुलैला सुरुवात आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच सकाळी आणि मध्यरात्री आपल्याला सावध राहायचं आहे. अतिवृष्टी, ढगफुटी सारखा पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. आता थेट आढावा आपण या कमी दाबाचा घेणार आहोत. कुठून कुठे हा कमी दाब सुरू झालेला आहे आपण या ठिकाणी बघूया. आता मित्रांनो, आज 22 जुलै आहे. 22 जुलैला मध्यरात्री म्हणजे 23 जुलैची पहाट आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी नाशिक भाग जर आपण सुरुवातीला घेतला तर नाशिक सिटीमध्ये आपल्याला अति मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. नाशिकच्या संपूर्ण भागात नाशिक, ओझर, पिंपळगाव, बसवंत, दिंडोरी आहे, तसेच या ठिकाणी आपण लवितचा भाग, सिन्नर आहे, डुबेर आहे, दापूर आहे, या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. निमगाव, सिन्नर, भेंडाळी, निफाड, तसेच लासलगावचा भाग या ठिकाणी आहे, पारसुल आहे, चांदवड आहे, अति जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. उमरे आहे, तसेच देवळा, सटाणा या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आहे. मालेगावमध्ये आपण बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला एकदम खतरनाक पाऊस बघायला मिळत आहे. आता विषय ढगफुटीचा आहे. तर ढगफुटी आपल्याला कुठे बघायला मिळत आहे, या ठिकाणी पिंपळणारे या ठिकाणी बघितलं तर जोरदार पाऊस. नागपूर, सटाणा, सापुतारा, सुरगाणा, पेठ या ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळत आहे. ढगफुटी या ठिकाणी बघायला मिळत आहे. ही आता आज रात्री, मध्यरात्री सुरू होणार आहे. त्याचबरोबर 40 गावामध्ये जर बघितलं
कन्नड, पेशावर, चाळीसगाव तसेच पाचोरा या ठिकाणी नांदगाव आहे, मालेगाव आहे. अति मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. आणखी कोणत्या भागात आहे तर या ठिकाणी पुण्यामध्ये आणि बाकी इतरत्र भागात, अहिल्यानगरच्या काही भागात, छत्रपती संभाजीनगर इथे रिमझिम पाऊस आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच राहणार आहेत. त्याचबरोबर आता पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर हा जो कमी दाब आहे आणखी रुद्ररूप घेणार आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. सुरुवात या ठिकाणी अंबळनेर पासून करूया. धारणगाव, अंबळनेर, पोर्ला, जळगाव या ठिकाणी पाचोरा. आता ढगफुटी कुठे होणार आहे तर ढगफुटी धुळ्यामध्ये होणार आहे. धुळ्यामध्ये या ठिकाणी बघू शकतो आपण साक्री आहे. इथे जोरदार पावसाची शक्यता धुळ्याच्या संपूर्ण भागात, पोर्ला, अंबळनेर आणि धारणगाव या ठिकाणी, तसंच मालेगाव, सटाणा, नामपूर, साक्री, पिंपळनेर या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच चांदवड आहे, मनमाड आहे, नांदगाव आहे, येवला, कोपरगाव, वैजापूर इथे मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. सिन्नर, नाशिक जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, अकोला या ठिकाणी अति मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर अति जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बाकी इतरत्र भागात जर बघितलं, सापुतारा या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळ्यामध्ये साक्रीचा भाग आहे. नंदुरबार पर्यंत म्हणजे दोंडाईचा वगैरे संपूर्ण भाग या ठिकाणी येणार, पण ढगफुटी घेऊन येणार आहे. तो उद्या आपल्याला 23 जुलैला पहाटेच्या सुमारास या ठिकाणी दोंडाईचीच आपण बघू शकतो. नंदुरबार आहे, शहादा तालुका आहे, या ठिकाणी अतिवृष्टी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. अति जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर तोच ढगफुटी पाऊस सदृश्य आणखी तीव्र होणार आहे. तर तीव्र पाऊस कुठे होणार आहेत आपण या ठिकाणी बघूया. मुंबईपासून पूर्ण भागात आहे. घोटी, इगतपुरी, जव्हार, मोखाडा, वसई, विरार, बोईसर या ठिकाणी जोरदार पाऊस. त्र्यंबकेश्वर जोरदार पाऊस. पेठ, सुरगाणा जोरदार पाऊस. नाशिक भागात रिमझिम ते जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. मध्यम ते जोरदार आहे. सिन्नर, नाशिक जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर निफाड, दिंडोरी जोरदार पाऊस आहे. या ठिकाणी कोपरगाव, येवला, वैजापूर, खेरडे या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. मनमाड, नांदगाव, कन्नड, पेशावर, चाळीसगाव, मालेगाव, सटाणा, नामपूर, सापुतारा, सुरगाणा जोरदार पाऊस. पिंपळनेर, साखळी, धुळे पूर्ण भागात जोरदार पाऊस. धुळे आणि जळगाव जोरदार पावसाची शक्यता. तर नंदुरबार भागामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी आपल्याला बघायला मिळत आहे. हा 23 तारखेचा जो अंदाज आहे पहाटेच्या सुमारास आहे. त्यानंतर तोच पाऊस पुढे आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये पुढे गेलेला दिसेल. तर पूर्ण जळगाव भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. जळगाव, चाळीसगाव, धुळे या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. चिखली, बुलढाणा या ठिकाणी आपल्याला मेहकर आहे. जालन्याचा भाग या ठिकाणी भोकरंड आहे. जाफराबाद आहे. आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा जो पाऊस आहे 23 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी सुद्धा आपल्याला अति मुसळधार पावसाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आणखी तोच पाऊस पुढे जर बघितला तर आपल्याला तोच पाऊस पुढे पुन्हा मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाऊ शकते. म्हणजे जास्तीत जास्त पाऊस जो आहे तो आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वर्तवला जाणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला हा 23 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढे 24 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर पावसाचे प्रमाण थोडेसे बदललेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तो जो बदल आहे तो आपण पुढील अपडेटमध्ये घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.